जे वचन तुझ्या लोकांना पोचवलं जात आहे प्रभू, शैतान त्याला चोरून घेऊन जाऊ नये. तुझं पवित्र रक्त परमेश्वर आम्ही प्रत्येकाच्या हृदयावर, प्रत्येकाच्या कानावर घोषित करते. थँक्यू जीसस. प्रभू येशूच्या नावात सर्व म्हणतील आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया. 7 घातक गोष्टी, 7 घातक पाप, ज्याच्यातला पहिला आहे गर्व. लक्षात घ्या. दुसरा आहे लोभ. तिसरा आहे वासना. चौथा आहे मत्सर. पाचवा आहे अति खाणं. सहावा आहे क्रोध. आणि 7वा आहे आळस. आळस करणं देखील पाप आहे, लक्षात ठेवा. अति खाणं देखील पाप आहे. आमेन. या 7 ज्या गोष्टी आहेत, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ठेवल्या तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. पहिला आहे तो म्हणजे अहंकार. आणि शास्त्र सांगतं खाली पडण्यापूर्वी तुला गर्व येतो. कधी कोणा माणसाला खाली पडताना पाहिलंय का? एकदम अगदी उंच स्थानावर होता ना, एकदम खाली पडला. आधी खूप चंगाळी होती त्याच्या जीवनामध्ये, पण आता तो एकदम खाली आहे. परमेश्वर कधीच देऊन काढून घेत नाही, पण माणूस असा बनतो की तो स्वतःहून त्याच्यात पडतो. काय तुम्ही माझ्याकडे लक्ष देत आहे? हालेलुया. का बरं? ह्या 7 घातक पापामधून पहिलं पाप हा गर्व आहे. येणाऱ्या काळामध्ये माणसांमध्ये गर्व जसा पुरणपोळीत पुरण भरता तसा गोड वाटून लोक आपल्या जीवनात भरून घेतील. जसं तुम्ही करंजीत सारण भरता तसं तुमच्या जीवनात तुम्ही तो गर्व भरून घेता. मी का ह्या गोष्टींना वापरते, ह्या सुंदर चविष्ट? कारण माणसाला जेव्हा गर्व होतो तेव्हा त्याला तो समजून येत नाही. गर्व हे एक असं पाप आहे जे माणसाला कळून येत नाही. आपण म्हणू आम्हाला कसला गर्व? होऊ शकतं मला माझ्या दिसण्याचा गर्व. गर्व माणसाला काय, माणूस गर्विष्ठ माणूस काय करतो? आपल्या स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो. मी म्हणजे मी, नंबर 1. त्याला कोणी किती काय बोलो, तिला कोणी किती काय बोलो, काही शिको, त्यांना फरक पडत नाही. ते म्हणतात मला जे पटल तेच मी करल. हा एक गर्व आहे. आज्ञेचं पालन न करणं एक गर्व आहे, आणि गर्व चांगला नाही. आमेन. तुम्हाला माहितीये, जेव्हा देवाने या सृष्टीचं निर्माण केलं, किंवा जेव्हा परमेश्वर अस्तित्वात होता, तेव्हा शैतान नव्हता, दुष्ट शक्त्या नव्हत्या, दुरात्मे नव्हते. कुठून आले? देवाने एक सुंदर असा स्वर्गदूत तयार केला, त्याचं नाव होतं लुसिफर. सुंदर कशासाठी? आराधना करण्यासाठी. आणि त्याच्या पंखांमध्ये हिरे मोती होते, एवढा सुंदर तो होता. कोण? तो स्वर्गदूत. त्याचं नाव काय होतं? लुसिफर. परमेश्वर सिंहासनावर बसलेले राहायचे आणि देवाला त्याचं काम काय होतं? आराधना करणं, परमेश्वराची स्तुती करणं. पण त्याला त्याच्या टॅलेंटवर, त्याच्या आवाजावर, त्याच्या शरीराला, म्हणजे त्या स्वर्गदूताच्या पंखांमध्ये वाद्य होते, वाद्य.
जगात वाद्याचा शोध नंतर लागला हो. सगळ्यात पहिले वाद्य निर्माण करता आपला परमेश्वर, ज्याने धुन आणि स्वर निर्माण केले. हालेलुया. आणि परमेश्वराने एक सुंदर स्वर्गदूत घडवला. पण काय जाणू त्याच्यामध्ये कुठून ही त्याला बुद्धी आली की त्याला असं वाटलं, मी तर एवढा ग्रेट आहे, माझ्या पंखातून धून निघते, अख्खं स्वर्ग माझ्या गीतांवर नाचतं. आणि त्याला आता जागा घ्यायची होती परमेश्वराची. त्याला निर्माण केलं परमेश्वराची स्तुती करायला, पण त्याला जागा कोणाची घ्यायची आता? खुद्द तेच. त्याला त्या सिंहासनासमोर आराधना करायला ठेवलं, पण त्याला आता ते सिंहासनच हवं होतं. प्रभू येशू काय बोलला? मी शैतानाला एका ताऱ्याप्रमाणे खाली पडताना पाहिलं. म्हणून नीतिसूत्रामध्ये लिहिलेलं आहे की नाश होण्यापूर्वी गर्व येतो, हे लक्षात ठेवा. गर्व कोणाला पैशाचा, कोणाला दिसण्याचा, कोणाला घराचा, कोणाला मुलांचा, अनेक प्रकारचा गर्व. गर्विष्ठपणा हा मुळात सगळ्यात मोठं आणि पहिलं पाप आहे. आणि विश्वासणाऱ्यांनी ह्या गर्वापासून लांब राहणं खूप गरजेचं आहे. काही लोकांकडे काही नसतं, पण तरी ते गर्वाने फुगलेले असतात. गर्वाने. का बरं? तो एक दुष्ट आत्मा आहे. तो असणाऱ्यांकडे पण असू शकतो आणि तो नसणाऱ्यांकडे पण असू शकतो. गर्वाचा दुष्ट आत्मा. गर्व तुम्हाला देव नाही असं बोलायला भाग पाडतं. गर्व तुम्हाला परमेश्वराची आराधना करू देत नाही. गर्व तुम्हाला नम्रतेपासून लांब ठेवतं. आणि जर तुम्ही नम्रतेपासून लांब राहिले प्रियांनो, तर तुम्ही धन, मान आणि संपत्तीचे खरे अधिकारी कधीच होऊ शकत नाही. कारण नम्रतेमुळे मिळणारे आशीर्वाद सगळे हेच आहेत. आमेन, आमेन. नीतिसूत्र त्याचा 16वा अध्याय 18 वचन. गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताट अधपाचे मूळ होय. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्र चित्त असणे बरे. अगदी त्या लोकांबरोबर सुद्धा राहू नका जे गर्वाचे भाषण बोलतात. अगदी त्या लोकांबरोबर सुद्धा. तू काय माझी बराबरी करशील, तुला काय येतं, हे छोटे छोटे भाषण कसे गर्वाचे आहेत. बायबल सांगतं गर्विष्ठ लोकांबरोबर राहू नको. गर्विष्ठ लोक ओळखून येतात. हालेलुया. गर्विष्ठ लोक दयाळू नसतात. गर्विष्ठ म्हणजे कसा माहिती का? मेंढरांच्या झुंडात जी बकरी असते ना, सगळे मेंढर खाली मान, बकरीची मात्र वर मान. तसा गर्विष्ठ लगेच दिसून येतो. एक वेळेस रेल्वे स्टेशनवर मी काही स्नॅक्स घेतला होता. स्टेशनवर सर्व बसलेले असतात आणि बरेच लोक काहींना तर न मागता ते गाडीला पार सोडत नाही. आणि एक वेळेस खूप रात्र झालेली होती आणि अक्षरशः 2 पाय नव्हते त्या व्यक्तीला. त्या लाकडी याच्यावर चाकांवर तो असा बसलेला तिथं कोपऱ्यात. आणि गरम गरम समोसे होते माझ्याकडे. आणि मग मला ते खाऊ नाही वाटले, तर मी म्हटलं हे देऊन देऊ आपण. आणि मी गेले आणि त्याला द्यायला, त्याने मला अक्षरशः हकलून दिल्यासारखं हकललं. मला कसं तरी झालं, रडायला आलं. मला डोळ्यात पाणी आलं माझ्या की हे परमेश्वरा, मी तर दया दाखवली,
ह्याने असं का केलं? ज्याच्याकडे नसतं त्याला पण गर्व असतो, म्हणून तर म्हटलं तो दुष्ट आत्मा आहे. म्हणून असं नाही की गर्विष्ठ असायला फक्त श्रीमंतच व्हावं लागतं. गर्व कुठेही आणि कोणत्याही क्षेत्रात येऊ शकतो, तर ह्याच्यापासून जरा जपून राहायचं. मी तुम्हाला अजून एक सांगू, जे लोक प्रार्थना करत नाही ते गर्वाने फुगलेले असतात. कारण नम्र व्यक्ती रोज प्रार्थना करायला जातो, गर्विष्ठ व्यक्ती प्रार्थना करत नाही. कारण त्याला गर्व आहे की मी कमवतो, मी खातो, मला देवासमोर झुकण्याची गरज नाही. नम्र चित्ताचा व्यक्ती परमेश्वराच्या सानिध्यात बसतो, गर्विष्ठ व्यक्ती परमेश्वराच्या सानिध्यात बसू शकत नाही. नम्र व्यक्ती देवाची हात उभारून आराधना करू शकता. कधी डीजे वाल्याला पाहिलंय का तुम्ही? डीजे वाला जेव्हा डीजे लावतो, लग्नाला जातो तुम्ही लोक, डीजे वाला सांगतो का हात उचला, नाचा, फिरा, गोल फिरा? नाही बोलत तो. त्याला माहिती मी फक्त सुरू केलं नाही तर मेरे चेले शुरू हो जाएंगे. पण चर्च मध्ये एका वर्शिप लीडरला खूप सांगावं लागतं, कारण चर्च मध्ये लाज वाटते. चर्च मध्ये नाचायला लाज वाटते, चर्च मध्ये हात उभारायला लाज वाटते, चर्च मध्ये परमेश्वराची स्तुती करायला लाज वाटते. डीजेची आणि वर्शिपची कंपॅरिझन नाही होऊ शकत. मी तुमचं कंपॅरिझन करते डीजे बरोबर. हालेलुया. तर तो सुद्धा एक गर्व आहे. परमेश्वराच्या मंदिरामध्ये जेव्हा प्रार्थना सुरू आहे, पास्टर प्रार्थना करताय, अर्धी मंडळी खाली बसलेली असते, अर्धी उभी असते. शिस्त काय सांगते? प्रार्थना चालू आहे, तुम्ही उभे असले पाहिजे. कलिशाची शिस्त आहे. वर्शिप चालू आहे, तुम्ही उभे असले पाहिजे. तुम्हाला काही फिजिकली त्रास आहे देन ओके, पण स्व इच्छेची आराधना करणं हे नम्रतेचं प्रतीक आहे. हालेलुया. तर तुम्हाला गर्विष्ठ व्हायचंय का नम्र व्हायचंय? हालेलुया. येशू ख्रिस्त बोलला, मेंढरांना स्वर्गात प्रवेश मिळेल, बकऱ्यांना नाही. बकरी कोण आहे? जी ताट मानेने चालते, जिला मेंढपाळाची गरज पडत नाही, जी स्व इच्छा करू पाहते. जो वेगळा राहू पाहतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करू पाहतो. आमेन. तुम्हाला कळतंय मी काय सांगतेय? पहिलं घातक पाप म्हणजे काय? गर्व, आणि त्याच्यापासून लांब राहा. असं नाही की तुमच्याकडे धन संपत्ती नाही म्हणून तुम्हाला गर्व येऊ शकत नाही. तुम्हाला गर्व येऊ शकतो. आणि सगळ्यात पहिला गर्व म्हणजे तो की तुम्ही देवाची आराधना ना करता. तुम्ही देवाची आराधना, कारण शैतानाला जेव्हा गर्व झाला प्रियांनो, त्याने सगळ्यात पहिले परमेश्वराची आराधना करणं सोडलं. त्याने प्रार्थना करणं सोडलं, त्याने देवाला नमन करणं सोडलं, आणि त्याला गर्व झाला. मग वेगवेगळा गर्व येतो. दुसऱ्यांना कमी लेखणं गर्व, हे सगळ्यात मोठं घातक पाप. लक्षात ठेवा. दुसरा आहे लोभ. लोभाचा आत्मा हा दुष्ट आत्मा आहे. आणि लोभ जास्त करून लोकांना पैशाचा असतो. पैसा. आणि शैतानाने हा लोभाचा आत्मा प्रत्येक, अक्षरशः लहान लेकराला सुद्धा पैसा कळतो. 6 महिन्याच्या बाळाला नोट द्या बरं आणि सोडून बघा बरं. कळतंय तुम्हाला? आणि ह्याच पैशाच्या लोभामुळे माणसं देवापासून लांब झाली.
मी काय करू किंवा काय करू नको हे मी तुम्हाला शिकवते. पहिलं म्हणजे गर्व करू नाहीतर नाश पावशील. जरुरी नाही गर्व करायला तुमच्याकडे काय असलंच पाहिजे. नसलेल्या व्यक्तीलाही खूप गर्व असतो. ती म्हण नाही का, खिशात नाही आणा अन बाजीराव. हालेलुया. गर्वापासून लांब राहा. मी रोज जेव्हा मी बाहेर जाते, प्रार्थनेला जाते, कुठेही, आणि खूप सन्मान आणि आदर जेव्हा मिळतो तेव्हा मी सगळ्यात पहिले जेव्हा माझ्या हॉटेल रूम मध्ये जाते, मी साष्टांग करून माझे हात पाय सर्व देवासमोर मी देवाला म्हणते, हे देवा, सर्व गौरव तुला. मला तुझी दास म्हणून राहायचंय. नक्कीच तू परमेश्वराची सेवा कर, म्हणजे तो तुला सन्मान देईल, मान देईल. पण जेव्हा आपण हृदय पारखतो परमेश्वर, कधी कधी लोक चुकी करतात माणसं ओळखायला, ते पण करायचं नाही. हालेलुया. दुसरा आहे लोभ. 1 तिमोथी 6 अध्याय 10 वचन. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतः पुष्कळशा खेदांनी भोगसून घेतले आहेत. हे देवभक्ता, म्हणा, हे देवभक्ता, तू ह्यापासून पळ. तुमचा आवाज काय भेदलं का हो तुम्हाला? मग जोरात बोला ना. हे देवभक्ता. हा, पैशाचा पाठलाग करू नको. पैशाच्या मागे पळू नको. शास्त्रात सांगितल्यानुसार तू आपल्या कमाईचा पहिला दशमांश परमेश्वराला दे. जर तुझा 20,000 पगार आहे तर त्याच्यातले 2,000 ते तुझ्या देवाच्या राज्यात आणून तू टाक. पण जो लोभाचा दुष्ट आत्मा आहे, लक्षात ठेवा, त्या दुष्ट आत्म्याने जे घेरलंय त्याच्यामुळे उन्नती होत नाही. पैसा, अनेक लोकांनी पैशासाठी देवाला सोडलं. हे जगाला कोण सांगल काय माहिती. किती जणांना इथं 2-2 किलो तांदूळ मिळाले म्हणून तुम्ही आले? नाही ना. पण चर्चा अशीच आहे तुमच्याबद्दल बाहेर. 2 किलो चावल वाले, 2 किलो. हा, तुम्ही या, आम्ही देतो तुम्हाला. मग तुम्ही किती बसता पाव? बसणार आहे कोणी 2 किलो? पण शैतानाला जर खोटं पसरवायचं असलं तो कोणत्याही कसंही पसरवतो. खैर, धन्यवाद देवाला, ज्याने खोट्यावर आपलं घर बांधलं ते कधी पडतं. हालेलुया. म्हणा, मार्ग, सत्य, जीवन येशू आहे आणि मी माझ्या जीवनाचा पाया सत्यावर उभारला आहे. आमेन, आमेन. कोणाला कबुली द्यायची गरज नाही. ख्रिस्ता तुमची कबुली आहे. दुसरं म्हणजे विश्वासणाऱ्यांनी पैशाच्या लोभापासून नेहमी लांब राहायचं आहे. जर तुमच्याकडनं दशमांश निघत नाही म्हणजे तो दुष्ट आत्मा आहे आणि तुम्ही पाप करताय, लोभ करताय आणि म्हणून तुम्ही ते करू शकत नाहीये. दुसरं, देवाला सोडून पैशाच्या मागे धावणं हा लोभ देवाकडनं नाही. लक्षात ठेवा. तर हे दुसरं पाप झालं. काय? लोभ. कशाचाही लोभ असू शकतो. आमेन. लूक रचित सुसमाचार 12 अध्याय
15 वचन. आणखीन त्याने म्हटले, म्हणा येशूने म्हटले. चला वाचूया सर्व मिळून. सांभाळा. आणखीन त्याने म्हटले, सांभाळा, काळजी घ्या, बहकून जाऊ नका. येशू बोलला, हो की नाही? सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. मुलीचा लोभ दूर राहा, पैशाचा लोभ हे दूर राहा, बहिणीची कपटातली साडीचा लोभ दूर राहा, भावाचे बुट पाहिजे दूर राहा. हा लोभ आहे, पैशाचा लोभ आहे. सांगा ना, तुम्हाला असं वाटतं पास्टर काय शिकवताय, पण हा दुष्ट आत्मा आहे. 10 आज्ञांमध्ये ही एक आज्ञा आहे, शेजारच्याचा लोभ धरू नको. याने काय होतं? याने तुमचा अभिषेक जातो, तुम्ही प्रभूमध्ये जास्त वाढू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत या. कळतंय मला काय सांगायचं तुम्हाला? लोक लोभापायी काही करायला तयार असतात, कारण त्यांच्यात पाप नंबर 1 म्हणजे गर्व असतो. कळतंय? दुसरं म्हणजे मला एक तुम्हाला सांगायचंय, विषयात नाहीये, रिसीला येऊन काही करायचं नाही, लय महाग पडतं. माहिती ना तुम्हाला, रिस आता दाखवतोच, करूनच दाखवतो. किती पण हिम्मत राहिली ना करायची, तरी करायचं नाही. कोणी तुम्हाला प्रोवोक केलं, कोणी तुम्हाला त्याच्यासाठी नाही का, कोणी तुमची इज्जतच काढली आहे, आणि तुम्ही ते करू शकता. मी दाखवून देऊ शकतो मी काय कर. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना आता मी दाखवूनच देतो, तेव्हा प्लीज शांत बसा. प्लीज, त्या शांत बसण्यात तुमचा विजय. लक्षात ठेवा. म्हणा, देवाचा आत्मा माझ्याशी बोलत आहे. अरे मला माहितीये प्रियांनो, मी कधी पण संडेला उभी राहते आणि कोणत्याही प्रकारचा विषय तुमच्याशी थेट संबंध असल्याशिवाय येत नाही. आमेन. लोभ तर काय लिहिलेलं आहे? सांभाळ, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तरी ती त्याचे जीवन होते असे नाही. कोणाकडे खूप पैसा आहे म्हणून तो चांगलं जीवन जगतोय असा विषय नाहीये. हालेलुया, हालेलुया. ओके, मग त्याने एक दाखला सांगितला. एका माणसाने खूप धान्य जमा केलं, खूप 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 मोठे मोठे कोठाडे बांधले, खूपच जमा केलं आणि त्याच रात्री तो मरून गेला. त्याला काही फायदा झाला? पुढे जर दाखला वाचाल तर खूप छान समजेल तुम्हाला. तो लोभ कशाचाही करू नका. रिसीस येऊन काही गोष्ट घेऊ नका आणि कोणालाही उत्तर देऊ नका. तिथं खाली पाहावं लागतं. तुम्ही कितीही काबिल असले ना ते करण्याचे, पण रिसीस येऊन काही करायचं नाही. त्या क्षणापुरतं शांत राहा, परमेश्वर स्वतः उत्तर देईल. आमेन, आमेन. तिसरं पाप, वासना. वासनेच्या पापापासून लांब राहायचं. आपण काढूया मत्तय 5:28. वासना चांगली नाही. मत्तय 5:28. तर मी तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे काम इच्छेने पाहतो त्याने आपल्या मनातच तिच्याशी व्यभिचार केला आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे. वासनेचं पाप तुम्हाला देवाच्या सामर्थ्यापासून, देवाच्या अभिषेकापासून लांब ठेवतं. वासना म्हणजे मला हे हवंय,
मला कसंही करून ते हवंय. ती, तो, का, की. एखाद्या स्त्रीकडे घाणेरड्या इच्छेने, घाणेरड्या नजरेने बघणं, एखाद्या मुलीकडे घाणेरड्या इच्छेने, घाणेरड्या नजरेने बघणं, एखाद्या पुरुषाकडे घाणेरड्या इच्छेने, घाणेरड्या नजरेने बघणं, हे महाभयंकर पाप आहे आणि हा दुष्ट आत्मा आहे. पुरुषांनो, स्त्रियांनो, कोणत्याही घाणेरड्या पापाला बळी पडू नका. घाणेरडे चित्र पाहू नका, त्या दृष्टीने पाहू नका. हे 7 घातकातलं 3रं पाप आहे. आणि हे पाप करून आपण सुखी राहू शकतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे. तुमच्या कामावर, कामाच्या ठिकाणी जर तुमचा फ्रेंड सर्कल, कॉलेजमध्ये कॉलेजच्या फ्रेंड सर्कल जर एखाद्या मुलीची ठिल्ली उडवतोय, कामावर एखाद्या बाईची ठिल्ली उडवली जाते, ती काम वासना आहे. ते दूर आत्मेन त्याच्यापासून लांब पळा. त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ नका, त्याच्यामध्ये सामील होऊ नका. बहीण, भाऊ, या सर्व गोष्टींना लक्षात ठेवा की व्याविचाराच्या नजरेने कोणाकडे पाहू नका. कोणालाही कोणाच्या शेप वरून चिडवू नका. हे पाप आहे. कळलं तुम्हाला? हे 3रं प्रकारचं पाप. की तू फक्त बघत आहेस त्या स्त्रीकडे तरी तू व्यभिचार केला आहेस. तू बघत आहेस त्या पुरुषाकडे तरी तू व्यभिचार केला आहे. त्या इच्छेने तुमच्याकडनं होऊन गेलं असेल तर देवाकडे क्षमा मागा आणि परत ते करू नका. म्हणजे काय? आंधळे होऊन जा त्या गोष्टीसाठी. थँक्यू जीसस. या गोष्टीला जर डिटेल नेलं तर आपल्याला कळल की दुनिया किती घाण याच्यात आहे. ही वासना. आजकाल लहान लहान कॉलेजचे मुलं, शाळेच्या मुली या वासनामय दुरात्म्याच्या पेचात पडलेत. माहिती तुम्हाला? एक कॉल आम्हाला युट्यूबवर रिसीव्ह झाला. एक 80 वर्षाचा म्हातारा आपल्या बायकोच्या बहिणी बरोबर अफेअर मध्ये. किती वर्षाचा आहे? किती वर्षाचा? काय असेल बरं त्या 80 वर्षाच्या म्हातारा? ती म्हातारी तेवढीच असेल, 70 असेल लईतले. पण तो काय? दुष्ट आत्मा. त्याला काय करून घ्यायचंय? नाश करून घ्यायचंय त्याला. मी तुम्हाला सांगते, बाहेर जाताना जर कोणी लॅट्रिन करते ना, तिकडे सुद्धा पाहू नका. ते घाणेरडं आहे खूप. कुठे पण जाऊन बसू नका, काही करू नका. हे शिकवलं पाहिजे चर्चनी, हो की नाही? किती जण मला सहमत असतील त्यांनी टाळ्या वाजवा. कळते तुम्हाला? याने वासनेचा दुष्ट आत्मा काम करतो. बी केअरफुल. सावधगिरी बाळगा वासनेच्या दुष्ट आत्म्यापासून. की फक्त तू बघितलं तरी तू पाप केला आहेस. म्हणून तू काय बघतोय हे पण लक्षात ठेव. आपण कोणाकडे एक चित्ताने बघून काय विचार करतोय पटकन मॅटर करतं. पाप नंबर 3 काय आहे? वासना. पाप नंबर 4 मत्सर. इतरांचा हेवा करणं. नीतिसूत्र 14:30. नीतिसूत्र 14:30. शांत अंतकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.
मत्सर कसा असतो माहिती का? एखाद्याची उन्नती होते ना, आपल्याला चिडचिड होते. एखाद्याची वाहवा होते ना, आपल्याला चिडचिड होते. एखाद्या ग्रुप मधली एखादी स्त्री खूप सुंदर दिसतीये, छान दिसतीये, तर तुम्ही फटकन तिचा अपमान करून तिला कसं दुखी करायचं हे ठरवता. एखादा जर तुमच्याकडे कॉलेजचा मुलगा घेऊन आला निकाल आणि तो म्हटला मला 99 पडले, एखादा का माहितीये कॉपी करून, म्हणजे काय? मत्सर आहे. म्हणजे तुला तर आनंद झालेला नाहीये आणि तुला त्याचा आनंद पण चोरायचा आहे. एखाद्याचं यश न पाहणं मत्सर आहे. कोणी उंच उठतंय, परमेश्वर कोणाला वर नेतोय, मत्सर. काय लिहिलंय? शांत अंतकरण ठेव. जर मत्सराने तू भरलास तर तुझे हाडं कुसतील, तुला सांधेवात होईल. मग तुला जिथं नाही तिथं झेंडू बॉम्ब लावून झोपावं लागेल. आमेन तर म्हणा. आता झेंडू बॉम्ब लावताना विचार करायचा, मत्सरामुळे तर नाही. कम ऑन चर्च. सर्व गौरव देवाला. हालेलुया. मत्सर हे पाप आहे. कोणाचं सौंदर्य पाहून आपल्याला मत्सर होतं, कोणाचं यश पाहून आपल्याला मत्सर होतो, राग येतो, चिडचिड येते. समजा जर टीम मधल्या मुलाने एकाने गाडी घेतली, तुम्हाला हवी ती, एखादा म्हणाल एवढे पैसे 10 लाख रुपयाची एक गाडी घेतली, मी 10 लाख रुपयात काय काय घेईल. तो मत्सर आहे. मी खरं सांगते. हालेलुया. पास्टर तुम्ही 10,000ची साडी घातली, 10,000 मी 10 साड्या घेतल्या असत्या. हे मत्सराला दर्शवतं प्रियांनो, की तुम्हाला त्याचं यश पाहत नाहीये किंवा त्याने घेतलेली वस्तू तुम्हाला ती पचत नाहीये, पटत नाहीये, चिडचिड होते. क्वायरच्या आवाजापेक्षा पास्टरचा आवाज लय भारी, पास्टरचा माईकच बंद करून टाकतो. मत्सर आहे. आवाजच द्यायचा नाही अजिबात पास्टरला. हालेलुया. अहो असं करतो आपण, कळत न कळत आपल्या जीवनात हे चालू असतं आणि हे पाप आहे. मत्सराचा आत्मा. एखाद्याबद्दल चिडणं, नाही का, मत्सर मध्ये हे करायचं. आपल्या साध्या जीवनात जगा नाही तर स्पिरिच्युअल जीवनात जगा. आमेन. हे शास्त्रातले सगळ्यात घातक पाप आहेत बर का. वाव. पाप नंबर 5, जे लोक म्हणतात खाने का पीने का ऐश करने का सो जाने का, हे पाप आहे. भक्षण लोभ, अति खादाडपणा. बापरे, पास्टर विषय संपवा प्लीज. अति खादाडपणा हे एक पाप आहे. लक्षात ठेवा. मी खरंच परमेश्वराला धन्यवाद देते की त्याने शास्त्रामध्ये इतकं सुंदर सुंदर लिहिलेलं आहे आपल्यासाठी. ते आपल्याला किती वळण लावतं आणि शिस्त लावतं. आमेन. नीतिसूत्र 23:20-21. मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्यासही उभा राहू नकोस.
कोण म्हणतं चिकन मटन पाहिजेच? घास पुसतूच खा. चिकन नाही आणू शकली ते पंजे आण, पण मला ते शिजून दे. पण रोज बनव. असं करत ना. काय लिहिलंय? दारू पिणारे, मद्यपी आणि अति मांस खाणारे. हे वचन आहे का मी जे वाचते ते? हा, अति मांस खाणारे. काही लोकांना येशूच्या विश्वासणाऱ्या लोकांना बदनाम करून ठेवलं की हमको तो 24 घंटे 7 दिन चाहिए, उसके बिना हम रह ही नहीं सकते. अरे कधीतरी असं म्हणा, येशू के बिना हम रह नहीं सकते. हा, हालेलुया. अति खादाडपणा प्रियांनो तुम्हाला देवाच्या उपस्थितीपासून लांब नेतो. तुम्हाला माहितीये पास्टर हे काय सांगताय? मी माझं वैयक्तिक माझं वैयक्तिक उदाहरण तुम्हाला सांगते. माझ्या घरात माझ्यासारखी फूडी मीच आहे. जेवढं मला चांगलं बनवता येतं तेवढं मला चांगलं खायला पण लागतं. मी जो नुसती 7 दिवस खात राहिले, एकही दिवस मी उपवास नाही केला, मी देवाच्या सानिध्यात बसू शकत नाही. जगाचं पहिलं पाप जे स्त्रीने केलं ते कशामुळे झालं? तिला ते सुंदर, खायला चवदार आणि काय वाटलं? तिचं मन त्याच्यावर बसलं. त्या कोणतं असेल? आपल्याला फळ खाल्लं म्हटल्यावर सफरचंदच वाटतं. सफरचंदच खाल्ला असेल तिने, काय माहिती, देवालाच माहिती. स्त्रीनी फळ खाल्लं आणि तिच्याकडनं पाप झालं, कारण देवाने ते नाही खायला लावलं होतं. अति खादाडपणा हा दुष्ट आत्मा आहे. खादाडपणाचा दुष्ट आत्मा आहे उपवास न होणं. आणि मला सारखं काहीतरी खायला लागणं. निघा, एखादा व्यक्ती खूप खातोय पण अंगाला अजिबात लागत नाही, स्पिरिट येतो. मग तू खात आहेस आणि तुझ्या अंगाला लागत नाही, मग कोण खातंय? तो खादाडपणाचा आत्मा. घरी जाऊन टोमणे देऊ नका बरं का. टोमणे द्यायला मी वचन देत नाही. जर उपवास होत नाही आपल्याकडनं, भूक कंट्रोल होत नाही, एखादा पदार्थ कंट्रोल होत नाही, हालेलुया, तर दुष्ट आत्मा आहे. ते पाप आहे. अति खाणं पाप आहे. लक्षात ठेवा. गरजेपेक्षा जास्त फक्त खात जाणं पाप आहे. नेहमी कंट्रोल ठेवा आपल्या जेवणावर. नेहमी हप्त्यातनं 2 तरी उपवास करा. कधी ना कधी तरी काही ना काहीतरी करा. कळतंय तुम्हाला? हे तर बघा, हे वचन आज तुम्ही ऐकताय. मी जेव्हापासून परमेश्वराच्या उपस्थितीत बसते, अति जास्त जेव्हापासून मी देवाच्या सानिध्यात बसते, आज 10-11 वर्ष झाली, मी काही ना काहीतरी माझ्या लाईफ मध्ये, मी कधी म्हणते मी महिनाभर चहा घेणार नाही, मी महिनाभर गोड खाणार नाही, मी 2 महिने चिकन सोडणार आहे. हे माझं गेल्या 11 वर्षापासून चालू आहे माझ्या घरात. तुम्हाला माहिती आहे का? कारण अति खाणं आणि आपलं खाण्यावर कंट्रोल नसणं म्हणजे आपल्या शरीरावर कंट्रोल नसणं. आणि जो कोणी आपल्या शरीरावर ताबा ठेवू शकत नाही, पवित्र आत्मा त्याच्या जीवनात अति जास्त काम करू. जोवर तुम्ही तुमच्या शरीराला खाऊ घालणार, फीडिंग म्हणतो ना. मी आता काही महिने उपवासामध्ये होते. मागच्या 2 महिन्यापूर्वी मी पूर्ण 1.25 महिना उपवासात होते. आणि त्या दौरान मी माझं फेसबुक, माझं इंस्टाग्राम डिलीट केलं.
निश्चित मी कोणत्याही घाणेरड्या गोष्टी पाहत नाही. मला त्याचं कंट्रोल आहे. मला माहिती मला काय करायचंय, मला काय नाही करायचं. पण मला कळालं मी काहीतरी मला त्यागायचं होतं. मग मी माझं सोशल मीडिया, जरी माझं त्याच्यावर किती इम्पॉर्टंट काम आहे तरी मी ते माझ्या लाईफमधून म्हणजे काढून टाकलं. आणि जो मीडिया होता तो आशिष हँडल करत होता. मी काय त्याच्याकडे पाहिलंच नाही की किती फॉलोअर्स आले, किती काय झालं, अजिबात नाही. कारण ते सुद्धा एक लोभ आहे, तो पण एक क्रेज आहे, तो पण एक दुष्ट आत्मा आहे. आणि मला एकदम छान वाटलं. मी अति जास्त वेळ देवामध्ये देऊ शकले. हा, कारण खतरनाक डिस्ट्रॅक्शन आहे फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब. खतरनाक. हे दुरात्मेत घाणेरडे जे आज माणसं सामर्थ्यात वाढू शकत नाही ना, ह्या 3 गोष्टींमुळे, इंस्टाग्राम, फेसबुक आणि सोशल मीडिया. तुम्ही काही टाकाओ, पटकन येणार. हालेलुया. छान चाललं माझं. मग मी नंतर माझं ते पूर्ण झालं. मग मी आशिषला म्हटलं मला परत ते हे करून दे, इन्स्टॉल करून दे माझ्या फोनमध्ये. इन्स्टॉल केलं, 2 दिवसात आहे ना मी डिस्टर्ब होऊन गेले. एखादा व्हिडिओ येतोय, कोणाचा ऍक्सिडेंट झाला, एखादा व्हिडिओ येतोय, कोणी भांडणच करतंय, कोणी प्रँकच करतंय, आणि डिस्टर्ब होऊन गेले. मी फेसबुक डिलीट करून टाकलं. मग मी फक्त इंस्टाग्राम ठेवलं फॉर चर्च अपडेट. आणि मी तुम्हाला सांगितलं की मागचं पूर्ण वीक, 4 दिवस मी सारखं न्यूज पाहते, आणि मला कळालं की मी पूर्ण ड्रेन होऊन गेले. माझी चुकी सांगते ना मी. आता मी माझ्या लाईफ मधून कायमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक अनइन्स्टॉल करून टाकलं. कायमचं. मी म्हटलं नकोच ते फंदाच नको तो. मला किती फॉलोअर बघतायत आणि किती मिलियन व्ह्यू जात आहेत आणि काय करताय, मला याच्याशी घेणं नाही. इन केस जर गरज पडली तर माझ्याकडे सिस्टम आहे, त्या सिस्टम मध्ये मी पाहून तेवढ्या क्षणात बाहेर येईन. कारण घाणेरडे पाप आहेत त्याच्यात, आणि ते मला माझ्या देवापासून लांब करताय, आणि मी ते सहन करू शकत नाही. माझ्याकडनं ते होणार नाही. तसंच जसं खाण्यापिण्याचं पाप आहे, लिहिलंय जेव्हा तू अधिपतीच्या पंक्तीत बसतो तेव्हा गळ्याला सुरी लाव. म्हणजे जेव्हा जर तू कोणत्या मेजवानीला जातोय, जेव्हा तू कोणत्या चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या बॉस लोकांबरोबर, चांगल्या लोकांबरोबर जातोय, तेव्हा तू अर्ध्या पोटात एवढंच खाय, म्हणजे तुझी भूक तशी ठेव आणि नावाला थोडस खा. कळतंय तुम्हाला काय आहे हे? आपल्या गळ्याला सुरी लाव, म्हणजे अति खादाडपणा ठेवू नको. उपवासात जा, उपवास पण करत जा. तुम्हाला माहितीये मी आता सध्या 21 दिवस झाले, आणि मी 6 महिन्यासाठी, तुम्ही करू नका जर देव तुम्हाला सांगत नाहीये तर, मी नॉनव्हेज, चिकन, मटन, फिश, अंडे, बेकरी प्रोडक्ट्स, स्वीट, चहा माझा वीक पॉइंट आहे. पण मी ह्या 11 वर्षात कितीदा चहा सोडलाय. कारण माझा वीक पॉइंट एकच असला पाहिजे, माझ्या देवाची उपस्थिती. ते नसलं का मी वीक झाली पाहिजे. म्हणून आपल्या खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवा. अति खादाडा जर तुमचा मित्र असेल ना, जो डब्यात 6 पोळ्या आणतो आणि एकदाच पेलतो, लांब राहा त्याच्यापासून. खरं सांगते मी. आणि जर तुम्हाला एका महिन्यात 50 किलो गहू लागतात, म्हणजे तुमच्या घरात खादाडपणाचा आत्मा आहे. 4 लोकांना हे घर मी पाहिलेलं आहे. 50 किलो गहू जोक वाटला तुम्हाला? काय म्हणे तर काम करतात आमचे माणसं. अहो 50 किलो गहू
माणसं तर तुमचे टिंगडे टांगडेच आहे ना, जात कुठं? खादाडपणाचा दुष्ट आत्मा. प्रार्थना केली, प्रभू मध्ये यायला लागले, प्रभू मध्ये वाढले, 20 किलो गहू कमी झाले. कोण माणसं खात होते काय माहिती. कळतंय तुम्हाला मी काय सांगतेय? पुरणपोळी खायला बसला का आणा. आंबा रसाच्या 12 वाट्या, बासुंदीच्या 24 वाट्या, पुरणपोळ्या आण 10-12. हे काय खादाडपणाचा आत्मा आहे. कधी ना मिळण गटकन गिळ. रोज खा पण थोडं खा. आमेन तर म्हणा. रोज खा थोडं खा. कितना महान परमेश्वर, कितना महान परमेश्वर, कितना महान परमेश्वर जिसकी सेवा करते हम. कितना महान परमेश्वर, कितना महान परमेश्वर, कितना महान परमेश्वर. आमेन. किती महान आहे आपला परमेश्वर. हालेलुया. येशूने 40 दिवस 40 रात्र न खाता पिता काढले. तुम्हाला सांगते, अति खादाडपणा आपल्याला परमेश्वराच्या जवळ जाऊ देत नाही. तर जेव्हा तू खायला बसशील तेव्हा तू नियंत्रणामध्ये खा. हालेलुया. जेव्हा तू अधिपतीच्या पंक्तीत बसशील तेव्हा आपल्या गळ्याला, म्हणजे जेवढी भूक आहे, जर तुला 3 चपातीची भूक आहे तर त्या अधिपतीच्या पंक्तीत 2च चपाती खा. एक घरी येऊन खाय वाटलंस तर. हालेलुया. गॉड ब्लेस यू. कितवं आहे हे? थँक्यू जीसस. आपला ह्याच्यावर बराच मोठा विषय झाला, पण 6वं पाप आहे राग, क्रोध. याकोब 1:20. थँक्यू जीसस. कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. तुम्ही किती नीतिमान असले आणि तुमच्याकडे राग आहे तर तुम्ही नीतिमानाने कार्य करू शकत नाही. तुम्ही नीतिमान आहात असा विषय नाही. रागामुळे अनेक गोष्टींचं नुकसान होतं. रागामुळे अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगाव्या लागतात. रागामध्ये खून होतो, रागामध्ये हृदय दुखवले जातात, रागामध्ये वस्तूंचं नुकसान होतं. माझ्यामध्ये खूप राग होता. माझ्याकडनं जेव्हा जेव्हा चुका झाल्या, मी 7-7 दिवस फास्टिंग करून परमेश्वराकडे त्याची क्षमा मागितली आहे की परमेश्वर हा राग माझ्या जीवनातून काढून टाक. चुकी घडते पण त्याचा पश्चाताप जर तुम्हाला नाहीये तर काही उपयोग नाही. पुढे घ्या. देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही म्हणून सर्व मलिनता व उच्चंबळून आलेले दुष्ट भाव, उच्चंबळून आलेले दुष्ट भाव. रागामध्ये मनात जे तुझ्या चालू असतं ना, मी हेच करतो, मी तेच करतो, ते करू नको असं शास्त्र सांगतं. रागात कोणताही निर्णय कधीच सक्सेस होत नाही. त्याची आपल्याला नंतर लय नाक घासून माफी मागावी लागते. हा ठीक आहे. रागात जर तुम्ही फाशी घेतली, नरकात गेले, तिथं तुम्हाला पस्तावा येणार आहे. उगत झालं हे. स्वागत करायला पाहिला तर शैतानच उभा होता. आजा मेरे बेटे, बेटी, तुला राग आला? लिहिलंय शास्त्रामध्ये, जेव्हा आपण राग करतो तेव्हा आपण शैतानाला वाव देतो. तर रागामध्ये जे मनामध्ये आपल्या चालू असतं ना, मी असंच करतो, मी तसंच करतो, मी हेच करून देईल, मी तेच करून देईल, ते नाही केलेलं बरं राहतं असं शास्त्र सांगतं. तुमच्या जीवाचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. आमेन. अजून एक सुंदर वचन घेऊया. एफेसीकरास पत्र 4:26-27. बदला घेणं. जर कोणी तुम्हाला दुखवलंय, मी त्याच्याबद्दल तसंच करील, हे पाप आहे. आमेन.
तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका. आमचे महिने मावळतात, आमचे वर्ष मावळतात, आमचे हप्ते मावळतात, हो की नाही? पण शास्त्र काय सांगतं? सूर्यास्त म्हणजे सूर्याचं राग तू काढून टाक, क्षमा माग, 10 माग, पण राग ठेवू नको. रागाने कधीच भलं होत नाही, लक्षात ठेवा. हालेलुया. रागामध्ये काय करू नको? पाप करू नको. तू रागव, मुलांना रागव. एखादी गोष्ट चुकीची झालीये, तू राग कर, पण रागात तू पाप करू नको. हालेलुया. याचा पूर्ण संदेश YouTube वर जाऊन तुम्ही बघून घ्या. आणि घातक पापातलं सगळ्यात हवस वाटणारं पाप, टाळ्या वाजवा सिस्टरसाठी. काय आहे? काय आहे? नीतिसूत्र 6. शेजारच्याकडे बघा. अरे आशा, वचन वाचताय तुम्ही, टेन्शन नका घेऊ. तो बोलला ना, का बरं बोलली तर म्हणा मी वचन वाचत होतो. शेजारच्याकडे, अरे आशा, अरे आशा, अरे आशा, आशा. चुकून आशा आलं माझ्यात. अरे आशा, किती वेळा निसशील, किती झोप घेशील. एकमेकांकडे पाहत नाहीये तुम्ही. माझ्या आज्ञांना फॉलो करा म्हणजे आशीर्वादित होणार. बोला बोला बोला. घर घर की कहाणी मला माहिती. बोला, तोंड करा इकडे तिकडे. अरे आशा, इकडे नको. अरे आशा, नको रे. तू किती वेळा निसशील, झोपेत ना कधी उठशील. मग तो म्हणतो, तू म्हण. चला असं नका करू. आता ही ए आणि शेवटचं आपलं 7वं घातक पाप आहे बरं काय. हसायला येतं पण हे पाप आहे. म्हणा इकडे, म्हणा वचन नंबर. हा, इकडचे लोक किती आवाज आहे मला बघू द्या. इकडे तोंड करा. म्हणा, अरे आशा, किती वेळा निसशील, आपल्या झोपेतून केव्हा उठशील. आता तुम्ही म्हणा, आणखीन थोडीशी झोप घेतो, आणखीन थोडीशी डुकली घेतो, आणखीन हात उराशी धरून निचतो. हे पाप आहे. आजवर जो पण परमेश्वराचा दास सामर्थ्यात वाढला किंवा जी मंडळी वाढली, त्या दासाने कुठे ना कुठे तरी आपली झोप मारलेली म्हणून तो वाढलेला आहे. हालेलुया, हालेलुया. किती वेळा झोपशील, किती वेळा निसशील, आणखीन थोडीशी झोप घेतो, थोडा डुकला घेतो. डुकले साहजिक आहे ना. हे मुलं 12 वाजता डुकले घेत अन्य भाषेत का काय पॉवर आहे यांच्यात. खरंच असं पाहते ना, असं वाटतं ते फोन मधून यांना मुक्के द्यावा का काय. डुकले घेत प्रार्थना, खबरदार डुकले घेत प्रार्थना केली तर. चला तुम्ही 24 तास प्रार्थनेत होते आणि मग तुम्ही डुकले घेत प्रार्थना करता. मी पण घेते, डुकले घेत प्रार्थना करते, पण ते 7-8 तास झाले ना, मग मला डुकले घेत प्रार्थना होते माझी. आणि मी झोपू शकते, पण मी झोपत नाही, कारण मला मरायचं असतं देवासाठी, त्या झोपेसाठी, त्या आळसासाठी.
हालेलुया. तुमच्यातलं असं कोणी आहे जो 3ला झोपतो आणि परत 4ला उठून प्रार्थना करतो? उठवल का हो तुमच्याने? अख्खा रात्रीचं अन्न वर येतं? प्रेज गॉड. कसं तरी होतं, उलटी सारखं होतं, ब्रश करू वाटत नाही कारण असं वाटेल उलटी होती, कारण ते पित्त खवळलेलं असतं. पण मला परमेश्वराच्या सानिध्यात बसायचंय आणि मला ह्या दुष्ट आत्म्याला कंट्रोल करायचंय. आळस आपल्या शाळेत सुद्धा शिकवलंय, आळस हा माणसाचा आणि तो ऍक्च्युली आहे. कळतंय? पुढे वाचूया काय होतं आळसाने. झोपेचे प्रेमी, हे वचन 2दा वाचा तुम्ही घरी गेल्यावर. माझी झोप नाही होत, 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 मला थोडं झोपू द्या, झोपू द्या असं म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दारोडेखोरेप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील. मी हे होताना पाहिलंय. नो मनी ओनली तानातानी वाली लोक आळशी प्रेमी असतात. म्हणा, नो मनी ओनली तानातानी. मनी कमवायला जाशील, सकाळी लवकर उठशील तर मनी येईल. सतत अडचण कोणाला असते? की बरगड्याला काय म्हणतात, किडनीला सूज येते का? येते. असा कोणता पार्ट आहे ज्याला सूज येत नाही शरीरामध्ये? आता येते माहिती होतं, नाही येत असं कोणता पार्ट? जो आळस असतो ना, न येणाऱ्या पार्टाला त्याला दुखणं येतं. ज्यांना आळस असतो ना त्यांचा केस पण दुखतो. आज का बरं झोपले? माझी लई केस दुखताय. हा, आळशी व्यक्तीला सतत काही ना काही होत असतं. अगदी पापण्या सुद्धा दुखतात आळशी व्यक्तीच्या. आणि तो झोपायला कोणतंही कारण लागतं, मी तुम्हाला सांगते. लागतं की नाही? पण हे पाप आहे. झोपेची आवड धरणं पाप आहे. किती लोकांना नाईट प्रेयर होत नाही. मी 2-3 वेळा नाईट प्रेयर ठेवली चर्चमध्ये. सुरुवातीला सगळे गोल करून रिंगणात प्रार्थना करताय, खूप उत्साहित आहे. 2 तास झाले, माणसं गेले ना पाठीमागं पाय पसरून. हालेलुया, डायरेक्ट पाय पसरून. कोणी साष्टांग प्रणाम करून प्रार्थना करायला लागला. धक्का दिला तो डोळे असे लाखेसारखे लाल. मग समजलं विजन पाहत होते. काय आळस आहे हा, जो तुला आत्म्यात वाढू देत नाही. हप्त्यातनं एकदा तरी रात्री 12 ते 3 प्रार्थना केली पाहिजे. एकदा तरी, मी तुम्हाला सांगते, एकदा तरी करत जा. न करणाऱ्यांनो, कारण तुम्ही झोपेवर झोपेचा दुष्ट आत्मा आहे. शमशोनाला झोप यायची तेव्हाच ती दलीला काम करायची. आणि त्या झोपेमुळेच खरं तर त्याचं सगळं सामर्थ्य गेलं. हालेलुया. जर तुम्ही रात्री लेट झोपत नाहीये, जर तुम्ही रात्री बरोबर 10:30-11ला झोपताय, तुम्ही सकाळी 5-5:30ला तरी उठले पाहिजे तुम्ही. हालेलुया. 8 तासाची झोप रात्रीची पूर्ण आहे, बरोबर आहे, ठीक आहे. हालेलुया. मला कधी आठवत नाही बाबा 8 तास असे. ज्या दिवशी झोप घेतली ना, पूर्ण हप्ताभर खूप काम करून मग मी झोप घेतलेली, आणि जाणून बुजून मग मी झोप घेतलेली की शरीराला आराम पाहिजे.
हालेलुया. शेवटचं वचन घेऊया आणि संपवूया. रोमकरास पत्र 12वा अध्याय 11 वचन. रोमकरास पत्र 12:11 काय लिहिलंय, वाचा जरा. आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा. मी सांगते, कामात आळशी होऊ नका, आत्म्याने तेजस्वी राहा. खूप लोक आळस करत काम करतात. खूप लोक. हा दुष्ट आत्मा आहे. बसून फरची पुसणं, बसून झाडू मारणं, वाकून मार. हे माझं थोडं पर्सनल सांगते मी तुम्हाला. मला बसून फरची पुसलेलं आणि बसून झाडू मारलेलं नाही का असं. तुम्हाला काही फिजिकल त्रास असेल मग ती गोष्ट वेगळी आहे, पण तरतरी ठेव. काम तरतरीने करा. खूप घरातल्या स्त्रियांचे बेडशीट एक एक हप्ता बदलत नाही. खूप घाण गोष्ट आहे ही. खूप आळस आहे हा तुमचा. तुमच्या मानींवर जर धुळा लागलेला आहे तर आळस आहे. तुमच्या मुलांचे कपडे वेळेवर धुतल्या जात नाही, तुमच्या घरच्या पुरुषांचे कपडे वेळेवर धुतल्या जात नाही, तर हा स्त्रीचा आळस आहे. लक्षात ठेवा. तुम्ही प्रार्थनेला बसत नाही, आळस आहे. तुम्हाला कामाला तुम्ही नेहमीच उशिरा जाताय, चर्चला तुम्ही नेहमी उशिरा जाताय कारण तुम्ही लेट उठताय. हा दुष्ट आत्मा आहे. तुम्ही त्याला कवर पाळणार आपल्या जीवनामध्ये. काही पुरुष लोक आळसामुळे काम नाही करत, आळशी पुरुष. म्हणून बायका पोरांना मग सारखंच संकटांना पार जावं लागतं. हप्त्यातनं किती सुट्ट्या घेणार तुम्ही? एक बस आहे. एक सुट्टी बरोबर हप्ताभराची एनर्जी देते. तुम्हाला माहितीये, स्वर्गीय देवाने आकाश आणि पृथ्वी 6 दिवसात निर्माण केली आणि 7व्या दिवशी विश्राम घेतला. एक सुट्टी, एक विश्राम एनफ आहे. हालेलुया. वेळ मिळाला नाही का सतत बेडवर लोळायचं, हा दुष्ट आत्मा आहे. एक स्त्रीला झोपच येत नव्हती. एका पास्टरने तिला सांगितलं बायबल वाच. तिने येऊन साक्ष दिली, मी जसं बायबल वाचायला सुरुवात केली मला झोप यायला लागली. आता ह्याच्यात गौरव द्यावा का काय करावं सांगा बरं? सांगा ना. किती जणांना शास्त्र वाचताना झोप येते? हात वर करा. 10-15 मिनिटं झाले नाही की तुम्हाला अक्षर पळू लागतात, अध्याय समजत नाही. मत्तय वाचलं का लूक वाचलं तेच समजलं नाही. झोपेत होते ना. आळस हे पाप आहे आणि ह्या पापापासून लांब राहा. आळस करणं तुम्हाला देवाच्या उपस्थितीपासून लांब ठेवतं. आळसावर कंट्रोल ठेवा. रात्र तुमच्या ताब्यात असली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, आय थँक गॉड की ते मला करता येतं. सूर्य आणि चंद्र मला मॅटर करत नाही. हालेलुया. मला मॅटर करतं मी परमेश्वराबरोबर किती वेळ घालवलाय. हालेलुया. आणि हेच ख्रिस्ती जीवनामध्ये पाहिजे. पहिलं जे घाणेरडं पाप आहे ते काय आहे? गर्व. दुसरं लोभ. तिसरं वासना. चौथं मत्सर. 5वं अति खाणे. 6वं क्रोध. 7वं हे पाप आहेत आणि हे डेलीच्या जीवनात माणसांच्या लाईफ मध्ये चालू आहेत. आणि हे पाप असताना तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्यशाली जीवन जगू शकत नाही. मग म्हणू नका प्रार्थना केली उत्तर मिळालं नाही. कुठंतरी या 7 हेच घाणेरडे पाप जे आपल्याला परमेश्वरापासून लांब ठेवतात. आळस आपल्याला परमेश्वराच्या उपस्थितीपासून लांब ठेवतो. अति खाणं आपल्याला परमेश्वराच्या उपस्थितीपासून लांब ठेवतं. क्रोध करणं आपल्याला परमेश्वराच्या उपस्थितीपासून लांब ठेवतं. मत्सर परमेश्वराच्या उपस्थितीपासून लांब ठेवतं. वासना आपलं जीवन परमेश्वराच्या उपस्थितीपासून लांब करतं. लोभ
आपल्याला परमेश्वराच्या उपस्थितीपासून लांब करतं आणि गर्व आपल्याला परमेश्वराच्या उपस्थितीपासून लांब करतं. आणि जर परमेश्वराची उपस्थिती तुमच्या जीवनात नाही, म्हणजेच शैतानाची उपस्थिती तुमच्या जीवनात आहे. आणि शैतान आहे तर तो चोरी करणार, तो नाश करणार आणि तो घात करणार. हालेलुया. हे 7 पाप आता मी पटकन देते, ते लिहून घ्या. गर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनात नसावा, तर नम्रता असावी. लोभ नसावा, तर उदारता असावी. वासना नसावी, तर पवित्रता असावी. मत्सर नसावा, तर दयाळूपणा असावा. खादाडपणा नसावा, तर नियंत्रण असावं. राग नसावा, तर सहनशीलता असावी. आळस नसावा, त्याच्या जागी कार्यशीलता असावी. ऍक्टिव्हनेस हवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. नम्रता, उदारता, पवित्रता, दयाळूपणा, संयम, सहनशीलता आणि परिश्रम करणं हे आपल्याला शोभतं. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराला धन्यवाद त्याच्या वचनासाठी. जोरदार टाळ्या वाजूया की परमेश्वर आपल्याला त्याच्या वचनाद्वारे शिकवतो, आशीर्वादित करतो. आमेन, आमेन. आर यू ब्लेस्ड? तुम्ही आशीर्वादित झाले? म्हणा मी आशीर्वादित आहे.